ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे ज्या अपघाताच्या ठिकाणी प्रतिमा सायली यांची भेट होणार आहे तिथेच प्रतिमाची वाचा पण परत येणार आहे। तन्वी तन्वी म्हणत आता मात्र चक्कर येणाऱ्या प्रतिमाला सायली आणि सायलीला प्रतिमा दोघीजणी सावरणार। अर्जुन सायलीला त्याच ठिकाणी घेऊन येणार आहे, त्याच वेळेला प्रतिमा त्याच ठिकाणी आणि खूप मोठा सत्याचा उलगडा होण्याची आता मात्र मालिकेमध्ये वेळ आलेली आहे। आणि योगायोग म्हणजे त्याच अपघाताच्या ठिकाणी आता रविराजांची भन्नाट एंट्री झालेली आहे। अपघाताचे 20 वर्षापूर्वीचं सत्य म्हणजे त्यानंतर प्रतिमा कुठे होती, प्रतिमासोबत काय घडलं आणि नक्की हा अपघात कुणी घडवून आणला आणि अपघात झाल्यानंतर सुद्धा प्रतिमासोबत खूप भयानक प्रकार घडलेला असतो जो आपल्या प्रेक्षकांनाही अजूनही माहीत नसतो। प्रेक्षकांसमोर सुद्धा पहिल्यांदाच 20 वर्षापूर्वीचा जो प्रतिमासोबत झालेला भूतकाळ असतो तो आपल्या समोर येणार असतो। प्रतिमा खूप मोठ्या ट्रॉमामधून गेलेली असते आणि त्याच ट्रॉमामुळे तिची वाचा सुद्धा गेलेली असते। पण आत्ता पुन्हा हा सगळा प्रकार समोर आल्यावरती सायली कारमधून उतरत किंचाळल्यावरती प्रतिमाची वाचा परत येत तन्वी तन्वी म्हणत आपल्यासोबत घडलेला 20 वर्षापूर्वीचा भयानक प्रकार पहिल्यांदा मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। सायलीला घेऊन अर्जुन आता रात्रीच्या वेळा कुसुमताईकडून बर्थडे सेलिब्रेट करून येत असतो। त्यावेळेला आता मात्र अर्जुनला समजतं की आजच्याच दिवसाला सायली एका ठिकाणी मधुभाऊंना भेटली होती। अर्जुनच्या मनात क्युरिओसिटी येते की नक्की काय घडलं होतं आणि त्याच देवळाच्या बाजूला रविराजांचा अपघात झाला हे अर्जुनला माहिती असतं। तो सायलीला कारमधून घेऊन येताना तिला विचारत असतो, मला तुम्ही तुमच्याबद्दलच्या अजून काही आठवणी सांगू शकाल का? म्हणजे मधुभाऊंना तुम्ही ज्या वेळेला सापडलात त्यावेळेला नक्की तुमच्यासोबत काय घडलं होतं, असं तुम्ही कुणी सोडून दिलं होतं, काहीतरी तरी घटना आठवत असतील ना? अर्जुन मुद्दाम विचारण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्याला पूर्णपणे डाऊट आलेला असतो की त्या अपघाताच्या स्थळी जवळच त्याच दिवशी एक मुलगी रडत रडत मधुभाऊंना भेटावी हा योगायोग नाहीये, काहीतरी घडलंय इतर मात्र नक्की, असं म्हणत अर्जुन आता विचारच करत असतो। पण त्याच वेळेला सायली मात्र या ट्रॉमामधून अजूनही बाहेर येऊ न शकल्यामुळे सायली एकदम अस्वस्थ असते। तिला त्या दिवशी घडलेला प्रकार जसाच्या तसा आठवतो, कुणीतरी ट्रकने येऊन आपल्याला धक्का मुद्दाम दिलेला आणि तुला आता मी मारणार असं त्या ट्रक ड्रायव्हरने सांगितलेलं असतं। आता हाच ट्रक ड्रायव्हर म्हणजे बाबूने सायलीला इशारा दिलेला असतो। आता मात्र सायली एकदम किंचाळते, सर गाडी थांबवा, सर गाडी थांबवा। अर्जुन घाबरतो, नक्की काय घडलंय अर्जुनला कळत नाही। तो गाडी थांबवतो तोपर्यंत गाडी आलेली असते घरासमोर। बाहेर येऊन सायली सांगते, सर मला काहीतरी आठवतंय, म्हणजे तुम्ही म्हणताय ना की त्या दिवशी तुझ्यासोबत काय घडलं होतं, तर त्या ठिकाणी तुम्ही मला घेऊन जाल का? अर्जुन म्हणतो, बसा कारमध्ये। मग अर्जुन सायलीला त्याच ठिकाणी घेऊन येतो ज्या ठिकाणी सायली सांगते अपघात घडला होता। सायलीला सगळ्या जुन्या आठवणी त्या दिवशीच्या अचानक नजरेसमोरून जायला लागतात। सायली किंचाळते, बेशुद्ध पडते, परत शुद्धीवर येते। अर्जुन तिला सावरतो, सायली सायली असं म्हणत तिला उठवत असतो। पण त्याच वेळेला घडलेली घटना एकदम विचित्र असते। सायली शुद्धीवरती येते, ती एका हाकेने तन्वी तन्वी आता इकडे सायली पाहायला लागते। अर्जुन पाहायला लागतो तर घडलेली घटना अशी असते की त्याच वेळेला तिथे प्रतिमा सुद्धा आलेली असते। प्रतिमा आता त्याच घटनास्थळी येत तन्वी तन्वी अशी जोरात ओरडते। प्रतिमाची वाचा पण परत आलेली असते। आता प्रतिमाला 21 वर्षापूर्वीचा सगळा प्रसंग जसाच्या तसा आठवायला लागतो। 21 वर्षापूर्वी ज्या वेळेला कारचा अपघात झाला होता त्यावेळेला कारच्या बाहेर तन्वी म्हणजे छोटी सायली फेकली गेली होती। सायली फेकली गेल्यावरती इकडे आता ज्या वेळेला रविराज बाहेर पडतात त्यावेळेला त्यांनी पाहिलेलं असतं, ते शुद्धीवरती येतात तेव्हा कारमधून तन्वी गायब आहे आणि प्रतिमा बेशुद्ध असते। मग बेशुद्ध प्रतिमाला आपण नंतर शुद्धीवर आणूया, सगळ्यात पहिले आपण आपल्या तन्वीला शोधूया आणि मग प्रतिमाला घेऊन आपण वरती जाऊ, असा विचार करत प्रतिमाला तिथेच ठेवत कारचं दार बंद करत आता मात्र रविराज वरती येत तन्वी शोधत असतात। पण तोपर्यंत बराच वेळ बेशुद्ध असलेली प्रतिमा शुद्धीवरती येते। या सगळ्या प्रकारामध्ये अंदाजे 2-3 तास गेलेले असतात तेव्हा तन्वी रडत रडत देवळात गेलेली असते। देवळात गेल्यावरती तिकडे 10:30च्या दरम्यान आरती वगैरे शेवटची चालू असते
आणि त्याच वेळेला मधुभाऊ तिला घेऊन घरी जातात. देवळाची दारं बंद होतात. साधारण 12:30 वाजता वगैरे रविराज बाहेर येतात, पण सगळीकडे शुकशुकाट असतो. त्यांना कुठेच काही दिसत नाही. या सगळ्या गडबडीमध्ये रविराज कारमधून बाहेर पडल्यावरती अर्धा तास गेलेला असतो. त्या अर्ध्या तासामध्ये ते तन्वीला शोधतात, पण तन्वीच कुठेच दिसत नाहीये. म्हटल्यावरती ते आता प्रतिमाला पाहायला येतात, जेणेकरून प्रतिमाला शुद्धीवरती आणू आणि काहीतरी करून तिला वरती आणूया. म्हणून काही लोकांची मदत घेत रविराज खाली जातात, पण त्याच वेळेला तिथून प्रतिमा गायब असते. प्रतिमा तिथे नसतेच. आणि मग या वेळेत काय घडलेलं असतं ते फक्त आणि फक्त प्रतिमाला माहिती असतं. पण तिच्या स्मृतीवर ते इतका आघात झालेला असतो की इतके वर्ष ओळखलेली सगळी ओळख ती विसरून जाते. आणि आता अचानकपणे सायलीला समोर बघितल्यावरती सगळं स्मृती परत आल्यासारख्या होतात. प्रतिमा इकडे तिकडे पाहायला लागते. तन्वी तन्वी असं म्हणत ओरडायला लागते आणि तिच्या नजरेपटलातून 21 वर्षापूर्वीचा सगळा भयानक प्रसंग येतो. आता मात्र प्रतिमाला सगळं आठवतं. ती सायलीकडे धाव घेते. त्यावेळेला जेव्हा प्रतिमाला शुद्ध आलेली असते तेव्हा प्रतिमाच्या अवतीभोवती कुणीच नसतं. रविराज तन्वीला शोधायला गेलेले असतात. मग प्रतिमा कारमधून बाहेर पडते. कारमधून बाहेर पडलेली प्रतिमा इकडे तिकडे आपल्या मुलीला नवऱ्याला शोधत असताना तिच्यावरती जंगली जनावरांचा हल्ला होतो. तिला फरफटत जंगलात नेलं जातं आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडते. तिच्यावरती खूप आता प्रकारे तिचा तोंडाचा गालाचा जंगली जनावरांकडून चावा घेतला जातो. त्याच वेळेला काही लोक जंगलातून येत असताना तिला वाचवतात आणि आपल्या घरी नेतात. त्यानंतर प्रतिमाची वाचा जाते. त्या भयान अपघातात प्रतिमाला धक्का बसलेला असतो. ही सगळी आठवण प्रतिमाला आठवते आणि प्रतिमा हादरते. त्यातच तन्वी तन्वी असे आवाज दिल्यावर ती सायलीला शुद्ध येते. सायली पाहायला लागते. आई आई असं म्हणत सायली तिकडे धाव घेते. एकाच वेळेला दोघीजण एकमेकींकडे पाहतात. अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि त्याचा संशय खरा ठरतो. अर्जुन म्हणतो, सायली उठा, सायली उठा. सायली म्हणते, याच ठिकाणी माझा अपघात घडला होता. इथूनच मी मधुभाऊंच्या त्या देवळापर्यंत पोहोचले होते. आता मात्र सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. तोपर्यंत प्रतिमा धावत येते. माझी तन्वी म्हणून सायलीला मिठी मारते. आणि या सगळ्या गडबडीमध्ये सायलीला सगळं आठवतं की इथेच माझ्या आईचा अपघात झाला होता. तिला आता चेहरे धुंदळे दिसत असतील तरी सगळं आठवतं. तोपर्यंत रविराज सुद्धा आता आलेले असतात. रविराजांना दोघींना पाहताच खूप मोठा धक्का बसतो. प्रतिमाला पाहताच रविराज हादरतात. इकडे प्रिया हादरते, कारण प्रिया समोर असून सुद्धा रविराजांनी आता मात्र इकडे सायलीकडे आणि प्रतिमाकडे धाव घेतलेली असते. आणि प्रतिमाने सुद्धा सायलीला तन्वी म्हणत असते. रविराजांना ती ओळखते. खूप मोठा सत्याचा उलगडा होतो अचानकपणे. सायलीला पाहताच प्रतिमाची वाचा परत आलेली असते. प्रतिमाला पाहताच सायली आई आई म्हणत असते. दोघींनाही ती घटना आठवते. रविराज हे पाहतात आणि साक्षीदार होतात. तसंच अर्जुन हे पाहतो. अर्जुन या घटनेचा साक्षीदार असतो. या सगळ्या मात्र आता घडलेल्या घटनांचा एक एक क्रम लावत सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. 21 वर्षापूर्वी प्रतिमासोबत काय झालं होतं, सायलीसोबत काय झालं होतं रविराजांना समजतं. आणि खोटारड्या प्रियाची आता भांडेफोड होण्याची वेळ आलेली असते. काय वाटतं, खोटारड्या प्रियाची भांडेफोड कशी होणार आणि मालिकेमध्ये प्रिया खोटारडी आहे, सायली खरी तन्वी आहे हे समजल्यावरती मालिकेमध्ये अजून काय काय ट्विस्ट येणार पाहायला फार रंजक ठरणार.